मला सांगा की मनोज जरांगे पाटील आता 15 फेब्रुवारी पासून जे आहे राज्यव्यापी आंदोलन करणार. कोणतं आंदोलन करणार आहेत आता नेमकं? उपोषणच का पुन्हा? आणि जर आंदोलन उपोषण करायचंच होतं तर त्यांनी उपोषण सोडलं का? अवघ्या चौथ्या पाचव्या 4-5 दिवस उपोषण करायचं आणि अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सलाईन घ्यायच्या, म्हणजे 3 दिवसच उपोषण करायचं, पुन्हा सोडायचं, पुन्हा समाजाला वेठीस धरायचं, पुन्हा वेड्यात काढायचं. खरं तर मला वाटतं जरांगे आता पागल झालेला आहे, वेडा झाला जरांगेला लवकरच प्रसिद्धीची हव्यासा मिळत नाही, म्हणून आता जरांगेची झोप उडालेली आणि जरांगेला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे आणि ते आपलं पूर्ण महाराष्ट्राला दिसल. जरांगे लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसल, कारण जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याच्याशिवाय झोप येत नाही. कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगेचं असतं आणि उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं. परंतु आता राज्य सरकार सुद्धा वेठीस धरायला गेलं तरी राज्य सरकार आता त्याच्या मागे कोणी राहिले नाही हे राज्य सरकारला माहिती. त्यामुळे जरांगेचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जरांगेला सरकार घाबरत नाही. खरं तर आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे, त्यामुळे जरांगेला कोणी म्हणजे जुमानत नाही. राज्य सरकार जरांगेला आता कोलतंय, त्यामुळं जरांगेचं आता काही राहिलं नाही, म्हणून जरांगेची नवटकी सुरू आहे. मला सांगा की मनोज जरांगे पाटील आता 15 फेब्रुवारी पासून जे आहे राज्यव्यापी आंदोलन करणार. कोणतं आंदोलन करणार आहेत आता नेमकं? उपोषणच का पुन्हा? आणि जर आंदोलन उपोषण करायचंच होतं तर त्यांनी उपोषण सोडलं का? अवघ्या चौथ्या पाचव्या 4-5 दिवस उपोषण करायचं आणि अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सलाईन घ्यायच्या, म्हणजे 3 दिवसच उपोषण करायचं, पुन्हा सोडायचं, पुन्हा समाजाला वेठीस धरायचं, पुन्हा वेड्यात काढायचं. खरं तर मला वाटतं जरांगे आता पागल झालेला आहे, वेडा झाला जरांगेला लवकरच प्रसिद्धीची हव्यासा मिळत नाही, म्हणून आता जरांगेची झोप उडालेली आणि जरांगेला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे आणि ते आपलं पूर्ण महाराष्ट्राला दिसल. जरांगे लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसल, कारण जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याच्याशिवाय झोप येत नाही. कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगेचं असतं आणि उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं. परंतु आता राज्य सरकार सुद्धा वेठीस धरायला गेलं तरी राज्य सरकार आता त्याच्या मागे कोणी राहिले नाही हे राज्य सरकारला माहिती. त्यामुळे जरांगेचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जरांगेला सरकार घाबरत नाही. खरं तर आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे, त्यामुळे जरांगेला कोणी म्हणजे जुमानत नाही. राज्य सरकार जरांगेला आता कोलतंय, त्यामुळं जरांगेचं आता काही राहिलं नाही, म्हणून जरांगेची नवटकी सुरू आहे.